पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथील वारकरी संप्रदायात मोठं नाव मिळवलेल्या अर्जुन डोळसे व अर्चना डोळसे या जोडप्याने सेंद्रिय शेती करून संत्र्याची बाग फुलवली असून सेंद्रिय खताचा प्रामुख्याने वापर केल्याने पहिल्याच पिकातून डोळसे कुटुंब लखपती होत उत्तम वारकरी होण्याबरोबरच सर्वोत्तम शेतकरी होण्याचा देखील प्रयत्न त्यांच्या कष्टातून त्यांनी केला आहे। मोहोज बुद्रुक येथील अर्जुन डोळसे यांनी 5 वर्षांपूर्वी 1.5 एकर क्षेत्रामध्ये 300 संत्र्यांची झाडे लावली होती। सर्व झाडांना सेंद्रिय खताचा वापर करून ठिबकची व्यवस्था केली होती। त्यामुळे पाण्याची देखील मोठी बचत झाली। योग्य नियोजन आणि फळबागेची घेतलेली दक्षता यामुळे पहिल्याच पिकाला सर्व संत्र्यांची झाडं मोठमोठ्या फळांनी बहरून गेली। एका झाडाला किमान 200 ते 300 संत्र्यांची फळं दाटून आली। फळांची साईज अधिक असल्यामुळे अनेक संत्र्यांची झाडं फळाच्या ओझ्याने जमिनीला टेकलीत। संत्र्यांच्या फळाने बहरलेली बाग व्यापाऱ्यांच्या नजरेत भरली आणि 9,50,000 रुपये पहिल्याच पिकाला अर्जुन डोळसे यांना मिळाल्याने डोळसे कुटुंब संत्रा फळबागेतून लखपती झाले आहे। संत्रा फळबागेसाठी सेंद्रिय खताचा केलेला वापर, ठिबक पद्धतीने केलेले पाण्याचे नियोजन आणि 5 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे संत्र्याच्या बागेची घेतलेली काळजी त्यामुळे पहिल्याच पिकाला 9.5 लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याचे अर्जुन डोळसे या शेतकऱ्याने सांगितले आहे। 5 वर्षापूर्वी या झाडाची आम्ही या ठिकाणी लागवड केली। झाडं लावताना आमच्या मनात एक शंका होती, जमीन काळवटी आहे, जाड अशा प्रकारची आहे आणि संत्र्याचे झाड याच्यात येतात की नाही वा अशा पद्धतीची शंका होती। पण एक धाडस केलं, या ठिकाणी झाडं लावले। पूर्ण 58 आर एवढे आमचं एक क्षेत्र आहे। याच्यात 15 बाय 15 वर आम्ही ही लागवड केली। तर साधारणतः 300च्या आसपास झाडाची संख्या या ठिकाणी संत्र्याची बसलेली आहे आणि 5 वर्ष पूर्णपणे आम्ही अगदी कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नसताना त्याला खत, फवारणी अशा पद्धतीचं संगोपन केलं। शेणखताचा दरवर्षी त्याला डोस घातला, पाणी वेळची वेळेला त्याची छाटणी केली, त्याला बुरशीचे वगैरे फवारे घेतले आणि मग आज अशा पद्धतीने 5 वर्षानंतर आता पहिल्यांदा त्याला फळं आलीत। तो वर्षी चांगल्या प्रकारे अगदी बागलं म्हणजे पूर्णपणे बहरून गेलेली फळांनी। अगदी एका झाडाला 5-5, 6-6 कॅरेट पहिल्याच वर्षी एवढा सुद्धा माल निघेल अशी एक अपेक्षा आहे। या ठिकाणी आम्ही सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळं बागेला एक वेगळीच अशी प्रकारची अगदी पानाची हिरवेगारपणा, पूर्ण काळीभोर अशी बाग आहे। फळांना सुद्धा उत्कृष्ट अशी साईज झालेली आहे, वेगळी चकाकी आहे, क्वालिटी सुद्धा तशा प्रकारची आहे आणि उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे अगदी सुरुवातीला म्हणजे मकर संक्रांतीच्या तोंडावरच बाग काढणीला आलेली आहे। एकंदरीत एका झाडावर 5 ते 6 कॅरेट उतरतील अशी अपेक्षा आहे आणि त्याचं त्या ठिकाणी व्यापाराला माल सुद्धा आम्ही दिलेला आहे। आमची 10 लाखाची इच्छा होती, परंतु तडजोड करत या ठिकाणी 9,31,000ला या ठिकाणी या बागेचा सौदा झालेला आहे। या ठिकाणी झाडाची लागवड केल्यानंतर पहिल्यापासून आम्ही ठिबकद्वारे याची पाण्याची व्यवस्था केली। आतापर्यंत झाडाला पहिलंच पीक आहे हे, त्यामुळे आतापर्यंत ठिबकनीच पाणी होतं, परंतु फळांची संख्या पाहता, झाडावरचा लोड पाहता ठिबक बरोबर पूर्ण मोकळं पाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी बागेला दिलेलं आहे आणि खरोखर एक तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण लेकराला जसं जपतो तशा प्रकारे आम्ही या बागेला जपलेलो आहोत आणि खरोखर आज आमच्या कष्टाला फळ आलेलं आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव।